सदर्न कमांड वॉर मेमोरियलला दिल्यानंतर PVC तुम्हाला बघायला तर मिळतीलच, कोण आहेत PVC त्यांची माहिती मिळेल. याशिवाय तुम्हाला वेगवेगळे स्कल्पचर्स बघायला मिळतील, कुठले कुठले ऑपरेशन्स झाली ते बघायला मिळतील. पण एक वेगळ्या प्रकारचं म्युझियम तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये तुम्हाला काही बोफोर्स आहेत, काही टँक्स आहेत, काही जिब्राल्टर्स आहेत, काही विजयंतासारखे टँक्स इथे ठेवलेले आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या म्युझियममध्ये ॲम्युनिशन आणि विंग ट्रान्सफॉर्मेशन ही एक सेपरेट विंग तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यामुळे जरूर भेट द्या. पुण्याला आलात, कुठल्याही कार्याला आलात, कुठल्याही कामासाठी तुम्ही पुण्याला आलात, 1.5 ते 2 तास हातामध्ये ठेवून या आणि सदर्न कमांडचं नॅशनल वॉर मेमोरियल बघायला विसरू नका. संध्याकाळी सनसेटच्या वेळेला इथे छान परेड असते. सगळे सोल्जर्स आपल्या आजूबाजूने फिरत असतात आणि त्यांची मूवमेंट, त्यांची परेड आणि सनसेट जो फ्लॅग खाली घेतला जातो ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सो जय हिंद. जरूर भेट द्या सदर्न कमांड नॅशनल वॉर मेमोरियल. थँक्यू.